हां, तर स्टुडंट्स आज आपण डायइलेक्ट्रिक्स अँड इलेक्ट्रिक पोलरायझेशनचा पार्ट स्टडी करणार आहे. डायइलेक्ट्रिक्स अँड पोलरायझेशन. डायइलेक्ट्रिक्स. ओके, तर सुरुवातीला डायइलेक्ट्रिक्स म्हणजे काय आणि त्याचं पोलरायझेशन म्हणजे काय हा पार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे. आता डायइलेक्ट्रिक्स म्हणजे काय, तर डायइलेक्ट्रिक्स आर द इन्सुलेटिंग मटेरियल्स विच कॅन बी पोलराइज्ड अँड विच कॅन स्टोअर इलेक्ट्रिक फील्ड एनर्जी. ओके, याला काय म्हणतो आपण, डायइलेक्ट्रिक्स म्हणतो. डायइलेक्ट्रिक्स आर इन्सुलेटिंग मटेरियल्स. डायइलेक्ट्रिक म्हणजे काय असतं, इन्सुलेटिंग मटेरियल्स असतात. इन्सुलेटिंग मटेरियल्स विच कॅन बी पोलराइज्ड and which can store electric field energy. ओके, याला डायइलेक्ट्रिक म्हणतो. म्हणजे थोडक्यात लक्षात घ्या, इथे एक महत्वाचं सेंटेन्स आहे. सेंटेन्स काय, सगळे डायइलेक्ट्रिक इन्सुलेटर असतात परंतु सगळे इन्सुलेटर डायइलेक्ट्रिक नसतात. डायइलेक्ट्रिक म्हणजे थोडक्यात काय आहे, इन्सुलेटिंग मटेरियल आहे. ओके, परंतु कुठले इन्सुलेटिंग मटेरियल आहेत की ज्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रिक फील्ड एनर्जी स्टोअर करू शकतो. लक्षात येत आहे, म्हणजे असे काही इन्सुलेटर्स आहेत की ज्याच्यामध्ये पोलरायझेशन होतं आणि पोलरायझेशन झालं की त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड एनर्जी आपण काय करू शकतो, स्टोअर करू शकतो. त्याला आपण डायइलेक्ट्रिक्स असं म्हणायचं. लक्षात येते का बघा. सो डायइलेक्ट्रिक म्हणजेच इन्सुलेटिंग मटेरियल आहेत की ज्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रिक फील्ड एनर्जी स्टोअर करू शकतो. म्हणजे थोडक्यात सगळे डायइलेक्ट्रिक इन्सुलेटर्सच असतात. सगळे डायइलेक्ट्रिक इन्सुलेटर असतात परंतु सगळेच इन्सुलेटर डायइलेक्ट्रिक नसतात. ठीक आहे. आता डायइलेक्ट्रिक मटेरियलचं आपण दोन टाईप मध्ये क्लासिफिकेशन करू शकतो. टाइप्स ऑफ डायइलेक्ट्रिक मटेरियल. टाइप्स ऑफ डायइलेक्ट्रिक मटेरियल्स. टाइप्स ऑफ डायइलेक्ट्रिक मटेरियल. तर त्याच्यामध्ये फर्स्ट टाइप कुठला आहे डायइलेक्ट्रिक मटेरियलचा, टाइप्स ऑफ डायइलेक्ट्रिक मटेरियल्स. फर्स्ट टाइप इज polar dielectric material, polar dielectrics. And second जे आहे that is non-polar dielectric. polar dielectrics and non-polar dielectrics. ठीक आहे. तर याच्यामध्ये पोलर डायइलेक्ट्रिक म्हणजे काय होते लक्षात घ्या. पोलर डायइलेक्ट्रिक्स पोलर डायइलेक्ट्रिक. आता डायइलेक्ट्रिक मटेरियलचे आपण मॉलिक्युल्स जर बघितले, मॉलिक्युल्स, आणि त्या मॉलिक्युल्स मध्ये जर इलेक्ट्रिक डायपोल असेल तर त्याला काय म्हणायचं, पोलर डायइलेक्ट्रिक म्हणायचं. म्हणजे पोलर किंवा नॉन पोलर ही जी कन्सेप्ट आहे, पोलर डायइलेक्ट्रिक किंवा नॉन पोलर डायइलेक्ट्रिक ही कन्सेप्ट कशाशी रिलेटेड आहे, दिस इज रिलेटेड टू इलेक्ट्रिक डायपोल. दिस इज रिलेटेड टू इलेक्ट्रिक डायपोल. म्हणजे त्या मटेरियलच्या मॉलिक्युलमध्ये इलेक्ट्रिक डायपोल आहे का नाही, लक्षात घ्या. त्या मटेरियलच्या मॉलिक्युलमध्ये इलेक्ट्रिक डायपोल आहे का नाही याच्यावरून काय होतं, ते पोलर डायइलेक्ट्रिक ठरतं किंवा नॉन पोलर डायइलेक्ट्रिक ठरतं. म्हणजे जर त्या डायइलेक्ट्रिकचा प्रत्येक मॉलिक्युल हा इलेक्ट्रिक डायपोल जर असेल, मॉलिक्युल जर इलेक्ट्रिक डायपोल असेल तर त्याला मी पोलर डायइलेक्ट्रिक म्हणणार, आणि मॉलिक्युल जर इलेक्ट्रिक डायपोल नसेल तर त्याला काय म्हणणार आपण, नॉन पोलर डायइलेक्ट्रिक असं म्हणणार. लक्षात येत आहे मी काय सांगतोय. इलेक्ट्रिक डायपोल म्हणजे काय तुम्हाला माहिती असेल, याच टॉपिक मध्ये आपण इलेक्ट्रिक डायपोल म्हणजे काय बघितलेलं आहे. लक्षात नसेल तर पुन्हा एकदा सांगतो, इलेक्ट्रिक डायपोल म्हणजे काय, प्लस क्यू अँड मायनस क्यू चार्ज सेपरेटेड बाय सर्टन डिस्टन्स, याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रिक डायपोल असं म्हणतो. म्हणजे इलेक्ट्रिक डायपोल म्हणजे काय, टू पोल्स. लक्षात घ्या, इलेक्ट्रिक डायपोल फॉर्म होण्यासाठी काय लागतात, दोन चार्जेस लागतात, इक्वल इन मॅग्निट्यूड लागतात आणि अपोजिट इन डायरेक्शन लागतात. त्याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रिक डायपोल असं म्हणतो. ठीक आहे.
आता ज्या मॉलिक्यूलमध्ये इलेक्ट्रिक डायपोल असतात, ओके, त्या मॉलिक्यूलला काय म्हणायचं? पोलर मॉलिक्यूल म्हणायचं. आणि अशा डायइलेक्ट्रिकला काय म्हणायचं? पोलर डायइलेक्ट्रिक असं म्हणायचं. ओके, सो द डायइलेक्ट्रिक इन विच एव्हरी मॉलिक्यूल हॅज इलेक्ट्रिक डायपोल इज कॉल्ड ॲज पोलर डायइलेक्ट्रिक. आता हे इलेक्ट्रिक डायपोल मॉलिक्यूलमध्ये कुठून तयार होणार आहे? तर आपल्याला माहित आहे की मॉलिक्यूलमध्ये ॲटम्स असतात, बरोबर? मॉलिक्युल्समध्ये काय असतात? ॲटम्स असतात. आणि ॲटम्समध्ये काय असतात? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज असतात. आता सगळ्या पॉझिटिव्ह चार्जेसचा आपण सेंटर काढला. पॉझिटिव्ह चार्जचा सेंटर म्हणजे मॉलिक्यूल मधल्या सगळ्या न्यूक्लियसचा सेंटर काढला. म्हणजे फॉर एक्झाम्पल H2O आपण घेतलं, H2O वॉटर, ठीक आहे. H2O चं स्ट्रक्चर कसं असतं? या पद्धतीनं असतं. हा ऑक्सिजन मॉलिक्यूल आणि त्याला इथं 2 हायड्रोजन मॉलिक्यूल, सॉरी, हा ऑक्सिजन ॲटम आणि त्याला 2 हायड्रोजन ॲटम जे आहेत ते या पद्धतीनं जोडले गेलेले असतात, ठीक आहे. तर ऑक्सिजन ॲटम मधला न्यूक्लियस या ठिकाणी असणार आहे आणि हायड्रोजन ॲटम मधले न्यूक्लियस या ठिकाणी असणार आहेत. आता या सगळ्या न्यूक्लियसचा सेंटर जर काढला तर सेंटर हा काय येणार आहे? इथं कुठेतरी येणार आहे. सगळ्या न्यूक्लियसचा सेंटर त्यांच्यामध्ये कुठेतरी येईल ना. आणि त्याच पद्धतीने या ॲटम मध्ये काय होत असतात? इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्ह होत असतात. आणि रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉनचा म्हणजे निगेटिव्ह चार्जेसचा सेंटर जर काढला तर तो एक्झॅक्टली पॉझिटिव्ह चार्जच्या सेंटरवर येत नाही. मी काय सांगतोय लक्षात येते का? सगळ्या म्हणजे एखाद्या काही मॉलिक्यूलमध्ये, फॉर एक्झाम्पल H2 पाण्यामध्ये, पाण्याचा जो मॉलिक्यूल आहे त्याच्यामध्ये काय केलं आपण? सगळ्या पॉझिटिव्ह चार्जेसचा सेंटर काढला आणि सगळ्या निगेटिव्ह चार्जेसचा सेंटर काढला तर ते एकमेकाला कोइन्साइड करत नाहीत, लक्षात घ्या. ते एकमेकापासून थोडेसे सेपरेटेड असतात. मग यालाच आपण काय म्हणणार? इलेक्ट्रिक डायपोल असं म्हणणार ना. आणि याला काय म्हणणार? पोलर मॉलिक्यूल असं म्हणणार. ओके, कारण याच्यामध्ये इलेक्ट्रिक डायपोल आहे. म्हणजे जेवढा पॉझिटिव्ह चार्ज आहे तेवढाच निगेटिव्ह चार्ज कुठल्याही मॉलिक्यूलमध्ये असतो. त्याचबरोबर पॉझिटिव्ह चार्जचा सेंटर आणि निगेटिव्ह चार्जचा सेंटर एकमेकाला मॅच करत नाहीत. म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस असणार, सेपरेटेड बाय सर्टन डिस्टन्स असणार आणि त्याला काय म्हणणार आपण? इलेक्ट्रिक डायपोल असं म्हणणार. ओके, आणि अशा मॉलिक्यूलला काय म्हणायचं? पोलर मॉलिक्यूल असं म्हणायचं. आणि अशा मटेरियलला पोलर डायइलेक्ट्रिक असं म्हणायचं. तर पोलर डायइलेक्ट्रिकची डेफिनेशन काय येणार बघा? पोलर डायइलेक्ट्रिक त्याच्यासाठी पोलर मॉलिक्यूलची अगोदर डेफिनेशन लिहूया. पोलर मॉलिक्यूल, द मॉलिक्यूल इन विच, ओके, ए मॉलिक्यूल इन विच सेंटर ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस, जे पॉझिटिव्ह चार्जचा सेंटर काढला, अ मॉलिक्यूल इन विच सेंटर ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस doesn't coincide with center of negative charges. The molecule in which center of positive charges doesn't coincide with center of negative charges is called as polar molecule. Okay, is called as polar molecule. लक्षात येते? पोलर मॉलिक्यूल. अँड पोलर डायइलेक्ट्रिक म्हणजे काय येणार मग? The dielectric in which all molecules are electric dipole. All molecules are polar molecules. Okay. ही डेफिनेशन लक्षात आली का बघा? अ मॉलिक्यूल इन विच सेंटर ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस डझंट कोइन्साइड विथ सेंटर ऑफ नेगेटिव्ह चार्जेस इज कॉल्ड as polar molecule. And the dielectric which consists of the dielectric which has all molecules as polar molecules are is called as polar dielectric.
ओके, सो पोलर डायलेक्ट्रिक म्हणजे काय, ज्याच्यामधले सगळे मॉलिक्यूल पोलर मॉलिक्यूल असतात. ओके, डायलेक्ट्रिक इन विच ऑल मॉलिक्यूल्स आर पोलर मॉलिक्यूल. ओके, the dielectric which has all molecules as polar molecules is called as polar dielectric. ओके, याचे एक्झाम्पल जर द्यायचे झाले, एक्झाम्पल काय काय येणार बघा पोलर डायलेक्ट्रिकचे एक्झाम्पल्स. दीज आर HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड, H2O म्हणजे वॉटर, त्याच्यानंतर अल्कोहोल, ओके, अल्कोहोल NH3 एटसेट्रा. हे सगळे इन्सुलेटर्स आहेत. HCl इन्सुलेटर आहे, वॉटर इन्सुलेटर आहे, अल्कोहोल इन्सुलेटर आहे, NH3 इन्सुलेटर आहे. हे सगळे इन्सुलेटर आहेत. ओके, आणि हे सगळे डायलेक्ट्रिक देखील आहेत. ओके, आणि याचा प्रत्येक मॉलिक्यूल काय आहे, एक इलेक्ट्रिक डायपोल आहे. म्हणजे प्रत्येक मॉलिक्यूल काय आहे, पोलर मॉलिक्यूल आहे. ठीक आहे. सेकंड इज द नॉन पोलर डायलेक्ट्रिक. Second is non-polar dielectric. नॉन पोलर डायलेक्ट्रिक म्हणजे अगोदर नॉन पोलर मॉलिक्यूलची डेफिनेशन लिहावी लागेल. त्याची डेफिनेशन काय येणार बघा, अ मॉलिक्यूल इन विच सेंटर ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस कोइन्साइड विथ सेंटर ऑफ निगेटिव्ह चार्ज. म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जचा सेंटर एकमेकावर एक्झॅक्टली मॅच झाला तर तिथे इलेक्ट्रिक डायपोल तयारच होणार नाही. आणि अशा मॉलिक्यूलला काय म्हणणार आपण, नॉन पोलर मॉलिक्यूल असं म्हणणार. A molecule in which center of positive charges coincides with center of negative charges is called as non-polar molecule. ओके, ज्या मॉलिक्यूल मध्ये सेंटर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज आणि सेंटर ऑफ नेगेटिव्ह चार्ज मॅच होत नाहीत त्याला आपण काय म्हणणार, नॉन पोलर डायलेक्ट्रिक म्हणणार. म्हणजे याच्यामध्ये प्रत्येक मॉलिक्यूल हा इलेक्ट्रिक डायपोल नसतो. डायलेक्ट्रिक which consist of non-polar molecules is called as non-polar dielectric. त्याला काय म्हणतो आपण, नॉन पोलर डायलेक्ट्रिक असं म्हणतो. ओके, आता नॉन पोलर डायलेक्ट्रिकचे एक्झाम्पल काय काय देता येतील. दीज एक्झाम्पल्स आर हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, CO2. हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, CO2, बेन्झीन, मिथेन, and methane, etc. Okay, so these are the examples of the non-polar dielectric. तर पोलर डायलेक्ट्रिक आणि नॉन पोलर डायलेक्ट्रिक मध्ये काय डाऊट असेल तर विचारा. पोलर डायलेक्ट्रिक आणि नॉन पोलर डायलेक्ट्रिक मध्ये काय डिफरन्स लक्षात आला का. आता हे डायलेक्ट्रिक एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवल्यानंतर त्यांचं बिहेवियर कसं होतं ते आपण बघूया. म्हणजे याच्यावर क्वेश्चन कसा येऊ शकतो बघा. एक्सप्लेन बिहेवियर ऑफ पोलर डायलेक्ट्रिक
एक्सप्लेन बिहेवियर ऑफ पोलर डायइलेक्ट्रिक इन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड हे आपल्याला स्टडी करायचं आहे आता. एक्सप्लेन बिहेवियर ऑफ पोलर डायइलेक्ट्रिक इन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. ग्लुकोज पोलर आहे का नॉन पोलर ते ऍक्च्युली बघावं लागेल. ओके, एक्झॅक्टली मला पण माहिती नाही ग्लुकोज पोलर आहे का नॉन पोलर आहे. ओके, एक्सप्लेन बिहेवियर ऑफ द पोलर डायइलेक्ट्रिक इन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. तर एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये पोलर डायइलेक्ट्रिक मटेरियलचं बिहेवियर कसं राहतं ते आपण थोडंसं आता बघूया. ओके, तर त्याच्यामध्ये पॉइंट नंबर 1, सुरुवातीला एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड नसताना काय केस असते. तर ज्यावेळी एक्सटर्नल, आता प्रत्येक मॉलिक्यूल का आहे इलेक्ट्रिक डायपोल आहे. प्रत्येक मॉलिक्यूल म्हणजे पोलर डायइलेक्ट्रिक मटेरियलचा प्रत्येक मॉलिक्यूल हा इलेक्ट्रिक डायपोल आहे, बरोबर. आता एक्सटर्नल फील्ड ज्यावेळी लावलेलं नसतं त्यावेळी काय होणार, ड्यू टू थर्मल व्हायब्रेशन्स किंवा थर्मल एजिटेशन्स ऑल इलेक्ट्रिक डायपोल्स आर रॅन्डमली ओरिएंटेड अँड देअरफॉर दे कॅन्सल इच अदर्स डायपोल मुवमेंट. म्हणजे याची डायग्रॅम काढतो. डायग्रॅम कशी येणार बघा. त्याच्या अगोदर इथं पॉइंट लिहूया. इन ऍब्सेन्स ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड नसताना काय कंडिशन असते आणि इलेक्ट्रिक फील्ड लावल्यानंतर काय होते ते आपल्याला बघायचं आहे. इन ऍब्सेन्स ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड, समजा हे पोलर डायइलेक्ट्रिक आहे, ठीक आहे. याची ही डायग्रॅम खूप महत्वाची आहे, लक्षात घ्या. तर याच्यामध्ये प्रत्येक मॉलिक्यूल हा इलेक्ट्रिक डायपोल असतो. आता मॉलिक्यूल ऍज अ इलेक्ट्रिक डायपोल या पद्धतीने आपल्याला रिप्रेझेंट करावं लागेल इलिप्सच्या स्वरूपात. तर हे जे इलेक्ट्रिक डायपोल्स आहेत, म्हणजे मॉलिक्यूलमध्ये असणारे इलेक्ट्रिक डायपोल, ते काय झालेले असतात, ड्यू टू थर्मल व्हायब्रेशन्स, त्याला थर्मल एजिटेशन असंही म्हटलं जातं. ड्यू टू थर्मल व्हायब्रेशन्स दे आर रॅन्डमली ओरिएंटेड लाईक दिस. आणि अशा प्रकारे ओरिएंट झालेले असतात की ते एकमेकाचं डायपोल मोमेंट कम्प्लिटली काय करतात, कॅन्सल करतात. याच्यामध्ये तुम्हाला प्लस मायनस पण लिहावं लागेल. प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस वगैरे. सो दीज आर द इलेक्ट्रिक डायपोल, म्हणजे मॉलिक्युलर इलेक्ट्रिक डायपोल, जे कसे ओरिएंट झालेले आहेत, रॅन्डमली ओरिएंट झालेले आहेत इन ऍब्सेन्स ऑफ दी एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. जे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड लावलेलं नसताना काय झालेले असतात, ते रॅन्डमली ओरिएंट झालेले असतात. ओके, आणि हे कशामुळे होतं, दिस हॅपन्स ड्यू टू थर्मल एजिटेशन्स किंवा थर्मल व्हायब्रेशनमुळे हे असं होतंय, लक्षात घ्या. लक्षात घ्या. in absence of external magnetic field, in absence of external magnetic field, no, sorry, magnetic field नव्हे, electric field, sorry. In absence of external electric field, in absence of external electric field, due to thermal vibrations, ड्यू टू थर्मल व्हायब्रेशन्स. कारण टेम्परेचरमुळे काय होतात, ऍटम जे आहेत किंवा मॉलिक्यूल जे आहेत ते व्हायब्रेटरी कंडिशन मध्ये असतात, नेहमी लक्षात ठेवा. ओके, टेम्परेचरमुळं काय होत असतं, सॉलिड मधले किंवा लिक्विड मधले जे काय ऍटम्स असतात ते व्हायब्रेटिंग कंडिशन मध्ये असतात.
आणि ज्यावेळी एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड लावलेलं नसतं त्यावेळी काय होणार आहे, इन ऍब्सेन्स ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू थर्मल व्हायब्रेशन्स ऑल इलेक्ट्रिक डायपोल्स, ऑल इलेक्ट्रिक मतलब मॉलिक्यूलर इलेक्ट्रिक डायपोल्स, ऑल मॉलिक्यूलर इलेक्ट्रिक dipoles are randomly oriented, okay, therefore are randomly oriented, therefore they cancel. म्हणजे एकाचं डायपोल मोमेंट अपवर्ड असेल तर दुसरं डायपोल मोमेंट टुवर्ड्स डाऊनवर्ड असणार, तिसरं टुवर्ड्स राईट असेल तर चौथं टुवर्ड्स लेफ्ट, असे एकमेकाला अपोजिट डायरेक्शन रँडम डायरेक्शन डायपोल सगळे आलेले असतात. ओके, सो देअरफॉर दे कॅन्सल each other's dipole moment, each other's dipole moment. त्याच्यामुळे ते एकमेकाचं डायपोल मोमेंट काय करतात, कॅन्सल करतात, कॅन्सल each other's dipole moment and hence resultant dipole moment is equal to 0. तर हा पॉइंट लक्षात आला का बघा, ज्यावेळी एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड लावलेलं नसतं ते आता डायग्राम काढताना व्यवस्थित काढा. इथं जो रायटिंग पॅड आहे ते तो स्लिपरी सरफेस असल्यामुळे हँड रायटिंग व्यवस्थित येत नाही किंवा डायग्राम व्यवस्थित येऊ शकत नाही, लक्षात घ्या. ठीक आहे, तर तुम्ही ते डायग्राम काढताना इलिप्स वगैरे जे आहे ते अगदी व्यवस्थित काढा आणि ते सगळ्या डिफरंट पॉसिबल डायरेक्शन सगळे इलिप्स दाखवा. ठीक आहे, त्याच्यामध्ये प्लस मायनस दाखवा. ओके, तर ते इलिप्स म्हणजे काय असणार आहे आणि त्याच्यामधला प्लस मायनस म्हणजे काय असणार आहे, पॉझिटिव्ह चार्जचा सेंटर आणि निगेटिव्ह चार्जचा सेंटर एकमेकाला एक्झॅक्टली मॅच करत नाहीत. ओके, इलिप्स म्हणजेच पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जचा सेंटर एकमेकापासून दूर आहे आणि प्रत्येक मॉलिक्यूल हा इलेक्ट्रिक डायपोल असणार आहे. पोलर डायलेक्ट्रिक मध्ये प्रत्येक मॉलिक्यूल हा इलेक्ट्रिक डायपोल असणार आहे आणि ज्यावेळी एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड लावलेलं नसतं त्यावेळी थर्मल व्हायब्रेशनमुळे काय झालेलं असतं, हे सगळे जे इलेक्ट्रिक डायपोल जे आहेत ते रँडम डायरेक्शन ओरिएंट झालेले असतात आणि रँडम डायरेक्शन अशा प्रकारे ओरिएंट झालेले असतात की ते एकमेकाचं डायपोल मोमेंट काय करतात, कॅन्सल आउट करतात आणि त्याच्यामुळे रिझल्टंट डायपोल मोमेंट काय येतं, इथं 0 आहे. आता इन प्रेझेन्स ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड काय होणार, म्हणजे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आता लावलं तर काय होईल, इन प्रेझेन्स ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. आता एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड लावलं तर काय होणार आहे. ओके, तर वन्स अगेन आपल्याला डायग्राम ड्रॉ करावे लागेल. आता हा काय आहे, पोलर डायलेक्ट्रिक मटेरियल आहे आणि इलेक्ट्रिक फील्ड कसं लावतोय मी, लेफ्ट टू राईट असं इलेक्ट्रिक फील्ड लावतोय. इलेक्ट्रिक फील्डची ही डायरेक्शन आहे. ओके, आता सगळे डायपोल जे आहेत ते इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन येणार आहेत, म्हणजे सगळे डायपोल आता काय होतात, या पद्धतीनं इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन येतात. म्हणजे जे रँडमली ओरिएंट झालेले असतात. आता सगळे येणार का नाही ते कशावर डिपेंड असणार आहे, तर इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ किती आहे. अप्लाय केलेल्या इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ किती आहे त्याच्यावर डिपेंड असणार आहे सगळं आणि थर्मल व्हायब्रेशन किती आहे त्याच्यावर डिपेंड असणार आहे सगळं. ओके, जस्ट अ मिनिट. म्हणजे इथं काय लिहिलंय बघा, व्हेन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड इज अप्लाइड ऑल इलेक्ट्रिक डायपोल टेंड्स टू ओरिएंट इन डायरेक्शन ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड ॲज शोन इन फिगर. ओके, म्हणजे सगळे इलेक्ट्रिक डायपोल जे आहे ते एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन यायचा प्रयत्न करतात. आता त्याच्यामध्ये किती % सक्सेसफुल होणार हे कशावर डिपेंड असणार आहे, दोन गोष्टीवर डिपेंड असणार आहे. एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड जे लावलेलं आहे त्याची स्ट्रेंथ किती आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे थर्मल व्हायब्रेशन्स किती आहे.
जर थर्मल व्हायब्रेशन खूप जास्त असतील आणि इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ कमी असेल तर कम्प्लीट म्हणजे सगळेच डायपोल इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन येणार नाहीत. आणि इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रॉंग असेल आणि थर्मल व्हायब्रेशन जर कमी असतील तर सगळेच्या सगळे इलेक्ट्रिक डायपोल जे आहेत ते एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन येणार आहेत. ओके, सो एक्सटेंट ऑफ ओरिएंटेशन किंवा याला पोलरायझेशन म्हटलं जातं. एक्सटेंट ऑफ ओरिएंटेशन, extent of orientation depends on first extent of orientation. आता ओरिएंटेशन होणं म्हणजे काय? पोलरायझेशन होणं, यालाच पोलरायझेशन असं म्हटलं जातं. पोलरायझेशनची कन्सेप्ट याच्यानंतर आपण बघणार आहे. एक्सटेंट ऑफ ओरिएंटेशन किंवा पोलरायझेशन हे कशावर डिपेंड असणार आहे? दी स्ट्रेंथ ऑफ external electric field, strength of external electric field, external electric field ची स्ट्रेंथ किती आहे. अँड सेकंड इज थर्मल व्हायब्रेशन्स किती आहेत, थर्मल व्हायब्रेशन्स किती आहेत. लक्षात आलं? तर अशा प्रकारे एक क्वेश्चन हा बोर्ड एक्झाम मध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो. हे फक्त आता कशाचं बघितलं आपण? पोलर डायलेक्ट्रिकचं बिहेवियर एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये कसं होतंय ते बघितलं. ओके, याच्या अगोदरचा एक पॉइंट आहे तो म्हणजे काय? बिहेवियर ऑफ नॉन पोलर डायलेक्ट्रिक इन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. जे पोलर डायलेक्ट्रिक आपण जर एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवला तर त्याचं बिहेवियर या पद्धतीनं होतं. लिहायला खूप सिंपल आहे बघा. इन ऍब्सेन्स ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड काय झालेलं असतं? ऑल मॉलिक्युलर इलेक्ट्रिक डायपोल्स आर रँडमली ओरिएंटेड अँड देअरफॉर दे कॅन्सल इच अदर्स डायपोल मुवमेंट. आणि ते रँडमली ओरिएंट कशामुळे होतात? तर ते थर्मल व्हायब्रेशन्समुळे होतात. ओके, आणि त्याच्यामुळे सगळे एकमेकाचं ते सगळे डायपोल मोमेंट कॅन्सल आउट करतात अँड देअरफॉर रिझल्टंट डायपोल मोमेंट ऑन होल डायलेक्ट्रिक इज इक्वल टू 0. त्याच्यानंतर एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड लावलं तर काय होणार आहे? सगळे मॉलिक्युलर इलेक्ट्रिक डायपोल जे आहेत, सगळे मॉलिक्युलर इलेक्ट्रिक डायपोल जे आहेत ते काय होतात? एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन यायचा प्रयत्न करतात. ओके, मग ते 100% एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन येतील किंवा 50% येतील, तर ते कशावर डिपेंड असणार आहे? इट डिपेंड्स अपॉन दी स्ट्रेंथ ऑफ इलेक्ट्रिक फील्ड अँड थर्मल व्हायब्रेशन. म्हणजे डायलेक्ट्रिकचं टेम्परेचर किती आहे. म्हणजे डायलेक्ट्रिकचं टेम्परेचर जास्त असेल तर थर्मल व्हायब्रेशन जास्त असणार आहेत आणि थर्मल व्हायब्रेशन जास्त असले तर सगळेच इलेक्ट्रिक डायपोल एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन येणार नाहीत. ओके, आणि त्या डायलेक्ट्रिकचं टेम्परेचर कमी असेल आणि स्ट्रेंथ ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड जास्त असेल तर मॅक्सिमम डायपोल्स एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन येणार आहेत. आता सगळे डायपोल जर एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन आले तर काय होणार? सगळ्यांचं डायपोल मुवमेंट काय होणार आहे? ऍड होणार आणि त्याच्यामुळे काय होणार आहे? सबस्टन्सवर रिझल्टंट डायपोल मुवमेंट क्रिएट होणार आहे. ओके, हा एक शेवटचा पॉइंट येणार मग याच्यामध्ये. व्हेन डायपोल all dipole orient in same direction, on all dipoles orient in same direction. Dielectric gate. ओके, डायलेक्ट्रिक मटेरियलला काय होणार आहे? डायलेक्ट्रिक मटेरियल गेट्स नेट डायपोल मुवमेंट. ओके, हे जे मी लिहिलेलं आहे ते खूप इझी वर्ड्स मध्ये लिहिलेलं आहे. बुकमध्ये जर बघितला तर बुकमध्ये काहीतरी डिफिकल्ट लिहून ठेवलेलं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, त्याच्याऐवजी हे व्यवस्थित एक्झाम मध्ये लिहा, तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल आणि अंडरस्टँड करायला देखील हे सोपं जाईल. लक्षात आलं? याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे का? बिहेवियर ऑफ पोलर डायलेक्ट्रिक इन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. याच्यानंतर पुढचा असाच सिमिलर एक क्वेश्चन येणार आहे, तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार. बिहेवियर ऑफ नॉन पोलर डायलेक्ट्रिक इन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. पुस्तकामध्ये देखील डायग्राम दिलेत बघा, 8.21 डायग्राम, ज्याच्यामध्ये सगळे डायपोल्स जे आहेत ते रँडमली ओरिएंट आहेत. ओके, आणि एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड लावल्यानंतर डायपोल कसे ओरिएंट होतात त्याचे देखील डायग्राम दिलेले आहे. ठीक आहे, आणि सगळे डायपोल एका पर्टिक्युलर डायरेक्शन येण्याची जी प्रोसेस आहे त्यालाच पोलरायझेशन असं म्हटलं जातं. किंवा डायलेक्ट्रिकवर डायपोल मुवमेंट प्रोड्यूस होण्याची जी प्रोसेस आहे त्याला काय म्हणायचं? पोलरायझेशन असं म्हणायचं. ते पोलरायझेशनचा पार्ट अगोदर हे बिहेवियर आपल्याला स्टडी करावं लागेल आणि बिहेवियर स्टडी करून झाल्यानंतर पोलरायझेशन म्हणजे काय त्याचा पार्ट आपण स्टडी करणार आहोत. ओके,
थर्मल व्हायब्रेशन हे टेम्परेचरवर फक्त डिपेंड असतं. ओके, हिअर इज वन क्वेश्चन दॅट ऑन विच फॅक्टर थर्मल व्हायब्रेशन डिपेंड्स. तर लक्षात घ्या, सॉलिडचे जे ऍटम्स आहेत किंवा लिक्विडचे जे ऍटम्स आहेत ते व्हायब्रेट करत असतात. कशामुळे व्हायब्रेट करत असतात? टेम्परेचरमुळे. आणि एकच असं टेम्परेचर आहे की ज्या ठिकाणी ऍटम्स किंवा ऍटम्स जे आहेत किंवा मॉलिक्युल जे आहेत ते व्हायब्रेट होत नाहीत. आणि ते टेम्परेचर म्हणजे काय? 0 केल्विन. 0 केल्विनच्या वरच्या प्रत्येक टेम्परेचरला सॉलिडचे सगळे मॉलिक्युल व्हायब्रेटरी मोशन मध्ये असतातच. आणि हे व्हायब्रेशन कशावर डिपेंड असतात? टेम्परेचरवर. जेवढं टेम्परेचर जास्त तेवढे थर्मल व्हायब्रेशन जास्त. ओके, म्हणजे आहे त्या पोझिशनला ते व्हायब्रेट होतात. टेम्परेचर वाढत जाईल तसं व्हायब्रेशनची अँप्लिट्यूड फ्रिक्वेन्सी थोडीशी काय होते? वाढत जाते. केल्विन मध्ये किती टेम्परेचर आहे त्याच्यावर. 0 केल्विनला फक्त व्हायब्रेशन नसतात. सो दॅट इज द ओनली टेम्परेचर ऍट विच ऍटम्स आर नॉट व्हायब्रेटिंग. 0 केल्विन सोडून, म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस असलं तरी देखील काय असणार? थर्मल व्हायब्रेशन असणार आहे. ओके, so this is all for today's lecture of physics. Okay, so remaining part we will study in the next lecture.